रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान कोवाड येथील ATM वर काही अज्ञात इसमांनी ATM मशीन कापून ते ATM मशीन एका 4 चाकी वाहनातून घेऊन गेले। त्याबाबत चंदगड पोलीस ठाणे व नेसले पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची होती। यामध्ये ATM लुटण्याचा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर पोलीस दलासमोर हे मोठं आव्हान होतं व तो गुन्हा उघडकीस आलाच पाहिजे। याबाबत माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक खाटमोळे साहेब यांनी वेगवेगळे तपास पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने तपासासाठी पाठवून देण्यात आलेली। दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा हे जे वाहनामधून चोरी केलेले ATM मशीन घेऊन जात होते त्याबाबत नाकाबंदी लावण्यात आलेली होती। नाकाबंदी दरम्यान सदरचं वाहन आढळून आलं, परंतु त्यांनी बॅरिकेडला धडक देऊन तिथे चोर पळून गेले। दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपींना रस्ता न सापडल्यामुळे ते पुन्हा फिरून त्याच मार्गाने आले व पोलीस वाहनास ते आढळून आल्यामुळे नेसले पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी त्या वाहनास धडक दिली, परंतु पोलिसांचे वाहन धडकेमुळे बंद पडले आणि त्यांचे वाहन काही अंतरावरती जाऊन देखील बंद पडले। दरम्यान पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वीच चोर पसार झालेले होते, परंतु त्या वाहनाची पाहणी केली असता ते हुंडाई कंपनीची क्रेटा कार आढळून आली व त्यास MH01 EB9918 असा नंबर आढळून आला, परंतु त्या नंबरची खात्री केली असता तो नंबर देखील बनावट असल्याची माहिती मिळाली। तसेच गाडीचे कागदपत्रे शोधली असता गाडीचा मूळ क्रमांक हा राजस्थान 45 CY 1678 असे असल्याचे आढळून आले। गाडी मालकाचा त्यावरून शोध घेण्यात आला, त्याच्याशी संपर्क केला असता त्याची गाडी ही त्याच्याच गावातील काही इसमांनी घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले। त्याबाबत तपास पथक राजस्थानला तात्काळ रवाना केले। दरम्यानच्या कालावधीमध्ये आणखी माहिती मिळाली की आरोपीचे काही नातेवाईक हे पालघर जिल्ह्यातील मनोर या गावात आहेत। त्या ठिकाणी देखील एक तपास पथक पाठवले असता आरोपी त्या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली। आरोपींना पालघर जिल्ह्यातील मनोर या इथून सारा मेवात ढाबा या ठिकाणावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये आतापर्यंत 4 आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। तस्लीम खान, अलीशेर खान, अक्रम खान व तालीम खान अशी आरोपींची नावे आहेत, यांना ताब्यात घेण्यात आलेली आहे। आरोपींनी यामध्ये 18,77,000 रुपयाची रक्कम चोरी केलेली होती। सदरची रक्कम ही त्यांनी त्यांचे इतर 3 साथीदार यांच्या ताब्यात दिल्याचे देखील तपासात निष्पन्न झालेले आहे। त्यांच्याकडून रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे। यातील आरोपितांकडे विचारणा केली असता आरोपींनी सदरचा गुन्हा हा यूट्यूबवरील ATMची माहिती घेऊन केला असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो की जिल्ह्यातील जे ATM आहेत त्या ATMला संबंधित बँकांनी सुरक्षा रक्षक नेमावेत, जेणेकरून असे प्रकार भविष्यात होणार नाही व जनतेचा पैसा हा ATM मध्ये सुरक्षित राहील। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।